नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून हेल्दी, पौष्टिक व स्वादिष्ट असा नाश्ता. त्यासाठी मी घेतलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडे मीठ, थोडे तेल. बस या तीनच वस्तूपासून आपण बनवणार आहे स्वादिष्ट असा नाश्ता. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया एका भांड्यात. यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच मीठ व अर्धा चम्मच तेल आणि यात टाकायचं आपल्याला पाणी. त्याला पातळ असं भिजून घ्यायचं आहे. छान असं फेटून घेऊया. जुनी लोक पहिले हे नाश्त्यासाठी छान बनवायचे हा पदार्थ. त्याला कढोण असे पण म्हटल्या जाते. थोडं पाणी घालायचंय. हा चवीला फार छान लागते आणि पचायला फार चांगला असते. आजारी माणसासाठी तर एकदम उपयुक्त असा नाश्ता आहे आपला. बघा आपलं छान पीठ पेटून झालंय. चला पुढील कृतीकडे वळूया. पण गॅस पेटून घेऊया. यात टाकायचं आपल्याला 1 गडवा पाणी. पाण्याला छान उकळी येऊ देऊया. बघा आपले पाणी छान उकळायला लागले. त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. यात टाकायचे आपल्याला थोडे तेल, 1 छोटा चम्मच. घेतलाय झारा. याला आपल्याला असं हलक्या हाताने ठोकायचंय. हे बघा टाकायचं. छान उकळू द्यायचं. याला उकळायला लागलं की परत टाकायचं आपल्याला पीठ. सर्व पीठ टाकून घ्यायचंय आपल्याला. हेल्दी व टेस्टी नाश्ता आहे, बिलकुल डिलिशियस. त्याला छान उकळी येऊ देऊया. त्याला 2 मिनिटे उकळू देऊया. हे बघा आपण गॅस बंद करू देऊया. बघा छान उकळ निघाली आपली. मस्त असं शिजलंय. बघा सुंदर दिसतंय. त्याला आपल्याला काढून घ्यायचंय. पहिले लोक पेच पण म्हणायचे. आपण थोडा तडका. आपण घेतले तडका पॅन. गॅस पेटून घेऊया. यात टाकायचं यात टाकायचं आपल्याला जिरे आणि मोहरी. तेल गरम होऊ देऊया. आपले तेल गरम झाले. टाकूया जिरे, थोडी मोहरी. गॅस बंद करून देऊया. व हा तडका आपल्याला याच्यावर टाकायचा आहे.
रेसिपीकडे वळूया. याला थोडं मिक्स करून घेऊया. खाण्यासाठी आपली पेज स्वादिष्ट अशी तयार झाली आहे. बिलकुल पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. हे बघा, मस्त यम्मी अशी दिसते. जुने लोक पहिले हीच खायची. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. पौष्टिक स्वादिष्ट अशी रेसिपी.